नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। मेंढपाळाच्या मेंढ्या गेल्या चोरी। नाशिक पुणे हायवे म्हाळोबा फाटा सिन्नर या ठिकाणी मेंढपाळाचे रास्ता रोको आंदोलन। सिन्नर तालुक्यातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे नाशिक पुणे हायवे म्हाळोबा फाटा सिन्नर या ठिकाणी मेंढपाळ बांधवांनी आज रास्ता रोको आंदोलन केले आहे। सिन्नर तालुक्यातील काही मेंढपाळ बांधवांच्या वाड्यातून मेंढ्या चोरी गेल्या होत्या। त्यांनी नाशिक पोलीस कार्यालय या ठिकाणी निवेदन दिले होते, तरी सुद्धा मेंढपाळांच्या मेंढ्या चोरणारा चोर सापडला नाही। मेंढपाळांनी जगावं की मरावं असं झालं आहे, कारण मेंढपाळांना संरक्षणासाठी काही दिलं जात नाही। ते आपली पोटाची खळगी भागवण्यासाठी रानावनात भटकंती करत असतात। त्यामध्येच मेंढपाळ बांधवांच्या मेंढ्या चोरी जाणे ही एक लाजिरवाणी बाब सध्या पाहायला मिळत आहे। सिन्नर पोलिसांना अजून सुद्धा चोर सापडत नाही, मग मेंढ्या चोरी कोणी केल्या असा प्रश्न निर्माण होत आहे। त्यामुळे आज मेंढपाळ बांधवांचे अध्यक्ष सखाराम अण्णा सरक यांच्या अध्यक्षतेखाली भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी नाशिक पुणे हायवे पूर्णपणे काही काळासाठी बंद झाला होता। वाहतूक ठप्प झाली होती, एक छावणीचे स्वरूप आले होते। यामध्ये मेंढपाळाचा आक्रोश पाहायला मिळाला। त्यामुळे पोलीस यंत्रणा जागी झाली। त्यांनी आश्वासन दिले आहे की लवकरात लवकर तुमच्या मेंढ्या ज्यांनी चोरल्या आहेत त्यांना आम्ही पकडणार आहोत व शिक्षा करणार आहोत। त्यामुळे तुम्ही आम्हाला सहकार्य करा, कायदा सुव्यवस्था राखा। त्यामुळे मेंढपाळ बांधवांनी आपले आंदोलन मागे घेतले। यावेळी प्रचंड गर्दी पाहायला मिळाली। संपूर्ण नाशिक पुणे हायवे म्हाळोबा फाटा सिन्नर वाहतूक ठप्प झाली होती। आंदोलन संपल्यानंतर पोलिसांना वाहतूक सुरळीत करण्यासाठी 1 तासाचा कालावधी लागला। अशा प्रकारे मेंढपाळ बांधवांना लवकरात लवकर न्याय मिळवून देणार असल्याचे नाशिक ग्रामीण पोलीस अधिकारी यांनी आपल्या मुलाखतीत सांगितले आहे। 7 दिवसांमध्ये चोरांचा तपास लागून मुद्देमाल परत न मिळाल्यास नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयावरती मेंढपाळ बांधवांचे भव्य आक्रोश आंदोलन करणार असल्याचे सखाराम अण्णा सरक यांनी सांगितले आहे। माझ्या स्वतःच्या 2 टीम पोलीस स्टेशनच्या 2 टीम या संदर्भात तपास करत आहे। माननीय एसपी सरांनी स्वतः एसपीची टीम याच्यासाठी नेमलेली आहे आणि स्पेशल त्यांचं याच्यावरच काम चालू आहे। सध्याची टीम एका ठिकाणी आहे की याबद्दल आपल्याला बाईकवर इथं जाऊ शकणार नाही। आपलं काही शिष्टमंडळ असेल 2-5 लोकांचं त्यांची चर्चा करून तपासाची सर्व त्यांना हे सांगेल काय काय तपास चालू आहे आणि आम्ही पुढे काय करणार आहे हे सर्व आम्ही त्यांना शिष्टमंडळाला सांगू शकतो, तो ओपनली सांगू शकत नाही। दुसरी गोष्ट अशी आहे की तक्रार देताना द्यायला आल्यावर काही आपल्याला जर आमच्या पोलीस अंमलदार किंवा कोणाकडनं काही बोललं गेलं असेल तर त्याबद्दल मी निश्चितच दिलगिरी व्यक्त करतो आणि आपले असे प्रकार होणार नाही याची ग्वाही देतो आणि लवकरात लवकर या मेंढी चोरांचा आपण शोध घेणार याबद्दल मी आपल्याला सर्वांना ग्वाही देतो। आज या ठिकाणी मेंढपाळाचं जे आंदोलन झालं आहे साहेब, आज तुम्हाला सांगतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यावरून इथं मेंढपाळ आला आहे। तुम्हाला सांगतो ह्या ज्या चोऱ्या होत्या या चोऱ्यामुळे परिस्थिती अशी निर्माण झाली की वाडा कसा करायचा। आणि तुम्हाला सांगतो आज एका वाड्यात जर बघितली तर 2-3 माणसं, एक नवरा बायको आणि एखादा लय तर त्याचं काय पोरगं म्हणजे 3 माणसं। जर ही जर लोक जर 20-25 लोक जर पिकअप भरून जर येत असतील तर शेवटी नाईलाज असतो। त्याच्यामुळे खुशाल आपलं एखाद्या जेनात खालवर घालून तुम्हाला सांगतो चोरी बघावं लागते। त्याच्यामुळे या प्रशासनाने त्वरित ह्या ज्या चोरटी जी आहेत ह्यांना त्वरित कुठंतरी आळा बांधा घालावं आणि त्यांना माझ्या हिशोबाने या वेळा 2-3 दिवसात अटक करावं। तर तुम्हाला सांगतो मेंढपाळाचा इतका भयभीत झाला आहे की तुम्हाला सांगतो असं वाटतं की तुम्हाला सांगतो आता बाहेर फिरावं म्हणजे जगणं मुश्किल झालं आहे। कारण की जर असं जर आज कोणाची 100 बकरी तर 100 बकऱ्यातून जर 2-3 खड्या जर बकरी नेली तर त्याला राहिलं काय। आणि आमचा उपजीविका जो आहे हे आमचा मेंढर आहे, दुसरा आम्हाला नोकरी नाही, आम्हाला धंदा नाही। आणि तुम्हाला सांगतो जर ह्या अशा जर मेंढपाळावर जर घटना जर घडत असतील तर हे मोठं दुर्दैव आहे। आणि मला तर वाटतंय की ही जी चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे त्याच्यामुळं अख्ख्या मेंढपाळाला दहशत झालेली आहे की आता हे वाडा आता आम्ही डवळपुरीला आहेत, असं वाटतं की वाडा हलवावं का नाही हलवावं अशी परिस्थिती झाली। कारण की बाहेर जर ठिकाणी आता कोण म्हणते सिन्नरला झाली चोरी, कोण म्हणते इकडं औरंगाबादला झाली चोरी, तर त्याच्यामुळं
असं एक मेंढपाळाला असं वाटतं की तुम्हाला सांगतो आता काही बकरं विकून काय कुठं दुसरा धंदा करा अशी परिस्थिती झाली. पण आता शेवटी मेंढराशिवाय पर्याय नाही आम्हाला. आणि तुम्हाला सांगतो ह्या आमचं जे रोजीरोटी आहे ही उपजीविका आमची शेळी मेंढी आहे आणि दुसरं आम्हाला जो धंदा नाही. त्याच्यामुळे हे सरकारने त्वरित दखल घ्यावी, चोरट्याला त्वरित अटक करावा आणि तर बाबा हे आमचं जीवन जगणं होईल. 1-2 मिनिटांची धनगर समाज एकवटलेला आहे. या चोरी होत आहे, दिवसेंदिवस चोऱ्या वाढलेल्या आहे आणि या चोऱ्या प्रशासनाने जर या गोष्टीचा दखल घेतली नाही तर आम्हाला या गोष्टीचं उग्रूप धारण करावं लागणार आहे. ते काय आज अभी आहे, झाकी आहे, अभी टेलर बाकी आहे. ऐसा हे गोष्टी आम्हाला हे झाल्या पाहिजे. आम्हाला प्रशासनाने हे केलं पाहिजे, मदत केली पाहिजे. आम्हाला लायसन दिलेलं पाहिजे. आम्ही वाड्या वस्तीवर कुठं रानावना डोंगरात हिंडतोय आणि आम्हाला जेणेकरून प्रशासनाने जर लक्ष दिलं नाही, दुर्लक्ष केलं तर आम्ही काय करायचं? आम्ही शाळा नाही मेंढ्या पाळायचा, आमचा धंदा काय? शेतीबाडी नाही आमच्या लोकांना, शिक्षण नाही आमच्या लोकांचं, आडगे लोक आहे आमचे रानावनात भटकत येणार, आम्हाला तोच धंदा आहे. आणि जर आम्ही शेळ्या मेंढ्या नाही पाळला तर तुम्ही लोक काय खाणार? प्रशासन काय खाणार? कुत्रे खाणार? हा? नमस्कार, मी सखाराम सरक, संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलन अहिल्यानगर. आज जर बघितलं आपण गेल्या 2-3 महिन्यापूर्वी संभाजीनगर या ठिकाणी मेंढपाळ सशस्त्र दरोडे होत होते आणि आता जर बघितलं आपण नाशिक जिल्ह्यात सिन्नर तालुक्यामध्ये या ठिकाणी मेंढपाळाच्या मेंढ्या चोरीच्या घटना सतत घडत आहेत आणि या घटनेतील आरोपी पोलिसांना या ठिकाणी सापडत नाहीत. म्हणजे आपण जर बघितलं, जर एवढी पोलीस आज आपल्या मोबाईलमध्ये आज 5G नेटवर्क या ठिकाणी आपण वापरतो, म्हणजे या ठिकाणी 5वं जनरेशन या देशामध्ये चाललेलं आहे. भारत हा जगामध्ये महासत्ता हो पाहतोय आणि आमच्या सिन्नरच्या पोलिसांना या ठिकाणी आरोपी सापडत नाही. लाज वाटली पाहिजे या गोष्टीची. आज माझा मेंढपाळ उघड्यावरती राहतो, लाखो रुपयाची प्रॉपर्टी तो उघड्यावर सांभाळतो आहे. आपल्या बायका पोरांना घेऊन तो रानावनात विचू काढण्याचा काही विचार न करता त्यांनी कुठल्याही सुविधेच्या शासनाकडे मागणी केलेली नाही आहे. त्यांनी लाईटची मागणी केली नाही, पाण्याची केली नाही, गॅसची केली, घराची कुठलीही मागणी माझ्या मेंढपाळाने शासनाकडे 1 रुपयाची मागणी केलेली नाही आहे. तो त्याचा व्यवसाय स्वतःची हिमतीवर या ठिकाणी करतो. त्याची शासनाकडे एकच मागणी आहे की बाबा माझ्या व्यवसायाला संरक्षण भेटलं पाहिजे आणि ज्या वेळेस तो न्याय मागायला या ठिकाणी पोलीस स्टेशनला जातो त्या ठिकाणी माझ्या मेंढपाळाला अपमानास्पद वागणूक दिली जाते, त्याचा अपमान केला जातो. त्याच्या 2-3 दिवस या ठिकाणी पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करून घेतले जात नाही. जर असं होत असेल या ठिकाणी महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलन या ठिकाणी शांत बसणार नाही. यापुढे या ठिकाणी आपण शासनाकडे मागणी केली, मेंढपाळाला शस्त्र परवाना भेटला पाहिजे. मेंढपाळाला ज्या फॉरेस्ट जमिनी आहेत, 5 वर्षापेक्षा मोठी झाडे ज्या जंगलामध्ये आहेत, सगळे जंगल या ठिकाणी मेंढपाळाला या ठिकाणी मुक्तपणे चारायला भेटली पाहिजेत. हे सगळ्या मागण्या आपल्या शासनाकडे आहेत. मेंढपाळाला 1 रुपयामध्ये अपघात मेंढीचा विमा भेटला पाहिजे. गोपीनाथ मुंडे अपघात शेतकरी अपघात विम्याप्रमाणे मेंढपाळाला देखील या ठिकाणी अपघात विमा भेटला पाहिजे. या पुढील मागण्या आपण शासनाकडे या शासन दरबारी केल्या, त्याचा पाठपुरावा या ठिकाणी आपण करत आहोत. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क, सिन्नर. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.